विकास म्हणजे केवळ आश्वासन नव्हे, विकास म्हणजे जमिनीवर उतरलेली कामं आणि अशी कामं करणारे नेतृत्व म्हणजे कार्यसम्राट आमदार माननीय विजयबापू शिवतारे. पाणी आणि सिंचन विकास. मी जेव्हा 2008 साली पुरंदरच्या समाजकारणात राजकारणात सक्रिय झालो त्यावेळेस आपल्याला काय काय करायला हवं याचा जो अभ्यास केला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला जे दिसलं ते शेतकऱ्यांना जर पाणी द्यायचं असेल तर गुंजवणीचं धरण हे पूर्ण केलं पाहिजे किंवा गुंजवणीचं पाणी उपसा सिंचन करून आपल्याकडे आणलं पाहिजे. देशातली पहिली आणि ती सुद्धा धरण याला उंचावरची टाकी समजून 97 किलोमीटर लांब राखेपर्यंत पाणी आणणे, कुठचाही पंपिंग नाही, ग्रॅव्हिटी फ्लोने हे पाणी देणे आणि ड्रिप इरिगेशनने पाणी देणे, अशा प्रकारची ही योजना देशातली पहिली योजना आणि अतिशय सक्सेसफुली तिचं आता एक्झिक्युशन होत आहे. पुरंदरच्या विकासाचा पाया मजबूत केला तो पाण्याने. गुंजवणी धरणाचं पाणी पुरंदरसाठी उपलब्ध करून देण्यात आलं. गुंजवणी प्रकल्पासाठी 1882 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता, तर गुंजवणी पाईपलाईनसाठी 242 कोटी वितरित करण्यात आले. पुरंदर उपसा योजना शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरली. संपूर्ण मतदारसंघात 63 कोटींची गुंतवणूक करून 450 सिमेंट बंधारे तर 19 कोटी खर्चून 1912 शेततळी उभारून शेतकऱ्यांना नवं बळ देण्यात आलं. पांगारे येथील वडाची मळई लघु धरणासाठी 13.5 कोटी, गराडे येथील टाक्याचा धरा लघु धरणासाठी 89 लाख रुपये खर्चून पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्यात आली. पुरंदर उपसा दुरुस्तीसाठी 56 कोटी, पाझर तलाव फिडिंगसाठी आणखी 56 कोटी निधी मंजूर करण्यात आला. रस्ते व पायाभूत सुविधा. संपूर्ण मतदारसंघात 478 किलोमीटर रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी 647 कोटींचा निधी आणण्याची ऐतिहासिक कामगिरी विजयबापूंनी केली. सासवडकडे जाणारा दिवे घाट, बोबदेव घाट, शिंदवणे, यवत व पुरंदरमधील घाट रस्त्यांचे नूतनीकरण करून नागरिकांसाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यात आला. पालखी मार्गाचा विकास हे वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक कार्य ठरले आहे. भविष्याचा वेध घेऊन लवकरच पुरंदर विमानतळाच्या विकासातून परिसराच्या प्रगतीचं नवं दालन उघडणार आहे. IT पार्कच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. पुरंदरचा युवक आत्मनिर्भर होत आहे कारण पुरंदरचं नेतृत्व सक्षम आहे. धार्मिक, सामाजिक आणि क्रीडा विकास. खंडोबा देवस्थान विकास आराखड्यासाठी 349 कोटी मंजूर, त्यापैकी 109 कोटींची कामं पूर्ण करण्यात आली. दिवे येथे आधुनिक धान्य गोदाम आणि सुसज्ज क्रीडा संकुल उभारून विजयबापूंनी शेती आणि क्रीडा क्षेत्राला समान न्याय दिला. हा विकास योगायोग नाही, हा आहे शिवसेनेच्या विचारांचा आणि कार्यसम्राट आमदार माननीय विजयबापू शिवतारे यांच्या सक्षम नेतृत्वाचा परिणाम. हे विजयबापू शिवतारे हा आपला जवळचा माणूस आहे, आपल्या हक्काचा माणूस आहे आणि त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. एक संघपणे आपण उभे राहा. तो शिवतारे बापू नावाचा माणूस आहे ना, फार हुशार माणूस आहे. हा राजकारणी नाही आहे, हा इंजिनियर आहे आणि या माणसाला टेक्निकली इतकं समजतं. ठाम नेतृत्व, दमदार आमदार माननीय विजयबापू शिवतारे. त्यामुळेच पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती गणातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.